नमस्कार आणि स्वागत आहे. विचार करा, आपण रोज किती वाचतो आणि लिहितो. व्हॉट्सॲप मेसेज, ईमेल, ऑनलाईन रिव्ह्यू, बातम्या. आता कल्पना करा की तुमचा कम्प्युटर हे सगळं माणसांसारखं समजू शकला तर. आज आपण याच जादुई दुनियेत जाणार आहोत. याला म्हणतात नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग किंवा NLP. आणि हे तंत्रज्ञान वापरण्यासाठी मायक्रोसॉफ्ट अजूरमध्ये कोणती साधने आहेत हे आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. अगदी बरोबर. आजची आपली ही चर्चा मायक्रोसॉफ्ट लर्नच्या एका मॉड्यूलवर आधारित आहे, ज्यात अझूर AI लँग्वेज आणि अझूर AI ट्रान्सलेटर या सेवांची ओळख करून दिली आहे. अच्छा. आपला उद्देश हा आहे की ज्यांना याबद्दल काहीही माहिती नाही त्यांनाही हे सहज समजावं. चला तर मग ही गुंतागुंतीची वाटणारी गोष्ट सोपी करूया. तर सुरुवात करूया NLP म्हणजे नक्की काय यापासून. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर म्हणजे कॉम्प्युटरला आपली भाषा शिकवणं. आपली भाषा म्हणजे मराठी, इंग्रजी किंवा कोणतीही. हे ओळखतात. हम्म. किंवा हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांच्या नोट्स वाचून कॉम्प्युटर आजाराची लक्षणं ओळखतो. आणि हो, आपले व्हर्च्युअल असिस्टंट्स जे आपल्या बोलण्यावर काम करतात तेही याचंच उदाहरण झालं. अगदी. यात महत्वाची गोष्ट ही आहे की कॉम्प्युटर फक्त शब्द वाचत नाही, तर त्या शब्दांमागचा अर्थ आणि संदर्भ समजून घेतो. आणि ॲझ्युरमध्ये यासाठी 2 मुख्य सेवा आहेत. कोणत्या? एक आहे ॲझ्युर AI लँग्वेज, जी भाषेचं विश्लेषण करते, आणि दुसरी आहे ॲझ्युर AI ट्रान्सलेटर, जी भाषेचं भाषांतर करते. ठीक आहे. तर मग ॲझ्युर AI लँग्वेज नक्की काय काय करू शकते ते पाहूया. हे खूपच इंटरेस्टिंग वाटतंय. हो, पहिली आणि सगळ्यात मजेशीर गोष्ट म्हणजे सेंटिमेंट ॲनालिसिस. म्हणजे लिहिलेल्या गोष्टीमागची भावना ओळखणे. बरोबर. समजा तुम्ही एका रेस्टॉरंटबद्दल 2 रिव्ह्यू वाचले. पहिला रिव्ह्यू आहे, काल रात्री इथे जेवलो, स्टाफ खूप नम्र होता आणि जेवण अप्रतिम होतं. हा पॉझिटिव्ह आहे. आणि दुसरा रिव्ह्यू, इथला अनुभव खूप वाईट होता, सर्व्हिस स्लो होती आणि जेवण बेचव होतं. इथेच सेंटिमेंट ॲनालिसिस कामाला येतं. ते प्रत्येक वाक्याला गुण देतं. पॉझिटिव्ह, निगेटिव्ह किंवा न्यूट्रल. अच्छा. पहिल्या रिव्ह्यूसाठी कदाचित 0.90 पॉझिटिव्ह गुण मिळतील, तर दुसऱ्यासाठी 0.99 निगेटिव्ह. यावरून लगेच कळतं की ग्राहकाचा अनुभव कसा होता. वा, म्हणजे डेटावरून थेट भावना कळते. पुढे आहे की फ्रेज एक्स्ट्रॅक्शन. हे काय आहे? म्हणजे मोठ्या मजकुरातून महत्वाचे शब्द किंवा शब्दसमूह बाहेर काढणे. उदाहरणार्थ, समजा एका लांबसक रिव्ह्यूमध्ये वाढदिवसाची पार्टी, उत्तम अनुभव, चविष्ट जेवण आणि चांगली सेवा असे शब्द आले. तर हे फीचर फक्त हे महत्वाचे मुद्दे उचलून दाखवतं. अगदी. म्हणजे पूर्ण रिव्ह्यू वाचायची गरज नाही, तुम्हाला सारांश मिळतो. हे तर खूप उपयोगी आहे. आता एक थोडं तांत्रिक पण खूप महत्वाचं वाक्य आहे, नेम्ड एंटिटी रेकग्निशन. NER. हे काय करतं? हे वाक्यातील व्यक्तींची नावं, ठिकाणं, संस्था, तारखा, चलन असं सगळं ओळखून त्यांना वेगळं काढतं. म्हणजे त्यांना लेबल लावतं. अच्छा. उदाहरणार्थ, मी गेल्या आठवड्यात सिॲटलमधील रेस्टॉरंटमध्ये जेवलो. ह्या वाक्यात AI सिॲटलला ठिकाण म्हणून ओळखेल. आणि गेल्या आठवड्यात? त्याला वेळेचा संदर्भ म्हणून ओळखेल. इतकंच नाही, तर ते एंटिटी लिंकिंग नावाच्या गोष्टीद्वारे सिॲटल या शब्दाला विकिपीडियाच्या सिॲटल शहराच्या पेजशी जोडेल. म्हणजे कोणताही गोंधळ होणार नाही. बरोबर. आणि हो, लँग्वेज डिटेक्शन पण आहे, म्हणजे भाषा ओळखणे. समजा तुम्हाला वेगवेगळ्या भाषांमध्ये रिव्ह्यू आले. एक इंग्रजीत, अ फॅन्टॅस्टिक प्लेस फॉर लंच. एक स्पॅनिशमध्ये, कोमिदा मारावियोसा y gran servicio. आणि एक इंग्रजी फ्रेंच मिक्स, द क्रोकमसियर अवेक फ्री वॉज टेरिफिक. हो, असं काहीतरी. तर ही सेवा प्रत्येक रिव्ह्यूची भाषा ओळखते. तिसऱ्या रिव्ह्यूमध्ये जिथे 2 भाषा मिक्स आहेत, तिथे ती प्रिपॉन्डंट म्हणजे मुख्य भाषा कोणती आहे हे ओळखते. अच्छा. म्हणजे ती सांगेल की हा रिव्ह्यू इंग्रजी आहे. हो, पण तिचा कॉन्फिडन्स स्कोअर थोडा कमी असेल, कदाचित 0.9, कारण त्यात फ्रेंच शब्द आहेत. आणि एक गंमत आहे यात, की नाही? हो. जर तुम्ही फक्त एक स्माइली डॉट आणि खेळलं, तर कॉम्प्युटर गोंधळून जातो आणि अज्ञात म्हणजे अननोन असं उत्तर देतो. म्हणजे त्याला भाषा समजते, फक्त चिन्ह नाही. अगदी. आता बोलूया कॉम्प्युटरसोबत संवाद साधण्याबद्दल, म्हणजे कॉन्व्हर्सेशनल AI. चॅटबॉट्स वगैरे. बरोबर. यातलं पहिलं फीचर आहे क्वेश्चन आन्सरिंग.
हे म्हणजे वेबसाईटवरच्या चॅटबॉटच्या मागचा मेंदू असं समजू का? हो, अगदी. तुम्ही त्याला तुमच्या कंपनीची सगळी माहिती म्हणजे FAQ वगैरे देता आणि मग तो ग्राहकांच्या प्रश्नांची माणसांसारखी उत्तरं देतो. अच्छा, म्हणजे तो दिलेल्या माहितीतून उत्तर शोधतो. हो. आणि यापेक्षा पुढची पायरी आहे कॉन्व्हर्सेशनल लँग्वेज अंडरस्टँडिंग किंवा CLU. यात काय वेगळं आहे? इथे फक्त प्रश्नांची उत्तरे दिली जात नाहीत, तर बोलण्यामागचा हेतू किंवा इरादा ओळखला जातो. जसं की तुम्ही म्हणालात, लाईट बंद कर. तर CLU हे ओळखतं की इथे काहीतरी बंद करण्याचा हेतू आहे आणि लाईट ही एक वस्तू आहे ज्यावर क्रिया करायची आहे. म्हणजे आपले व्हॉइस असिस्टंट याच तंत्रज्ञानावर चालतात. अगदी बरोबर. आता वळूया दुसऱ्या महत्वाच्या सेवेकडे, Azure AI ट्रान्सलेटर. जुन्या काळात भाषांतर कसं व्हायचं आठवतंय? हो, शब्दाला शब्द जोडून. आणि त्याने अनेकदा अर्थाचा अनर्थ व्हायचा. अगदी. इथेच फरक पडतो. आजचं तंत्रज्ञान, ज्याला न्यूरल मशीन ट्रान्सलेशन म्हणजे NMT म्हणतात, ते फक्त शब्दांचा अनुवाद करत नाही. तर ते पूर्ण वाक्याचा संदर्भ, व्याकरण आणि भावना समजून घेऊन भाषांतर करतं. त्यामुळे ते जास्त अचूक आणि नैसर्गिक वाटतं. हे तर खूपच भारी आहे. आणि किती भाषांमध्ये भाषांतर करू शकते हे? 130 पेक्षा जास्त भाषांमध्ये. आणि यात तुम्ही एकाच वेळी एका भाषेतून अनेक भाषांमध्ये डॉक्युमेंट भाषांतरित करू शकता. म्हणजे मूळ डॉक्युमेंटचं स्वरूप न बदलता? हो, फॉर्मॅटिंग तसंच राहतं. इतकंच नाही, कंपन्या त्यांच्या विशिष्ट शब्दसंग्रहासाठी स्वतःचे कस्टम मॉडेल्स पण बनवू शकतात. वाह! हे सगळं खूपच छान आहे, पण हे वापरायचं कसं? म्हणजे हे सगळं खूप किचकट वाटतंय. नाही, अजिबात नाही. यासाठी मायक्रोसॉफ्टने Azure AI फाउंड्री नावाचा एक प्लॅटफॉर्म बनवला आहे. याला तुम्ही एक मोठी प्रयोगशाळा समजू शकता. ओके. इथे तुम्हाला या सेवा वापरण्यासाठी एक रिसोर्स तयार करावा लागतो. तुम्ही फक्त लँग्वेजसाठी, फक्त ट्रान्सलेटरसाठी किंवा दोन्हीसाठी मिळून एक Azure AI सर्व्हिसेस रिसोर्स निवडू शकता. आणि सगळ्यात चांगली गोष्ट काय आहे यात? सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे या फाउंड्री पोर्टलमध्ये एक प्लेग्राऊंड आहे. प्लेग्राऊंड? हो, जिथे तुम्ही कोणताही कोड न लिहिता या सर्व सेवा प्रत्यक्ष वापरून बघू शकता. खरंच? म्हणजे अगदी ड्रॅग अँड ड्रॉप सारखं? जवळजवळ तसंच. त्यामुळे अगदी नवख्या व्यक्तीलाही हे शिकणं सोपं जातं. म्हणजे या मॉड्यूलमध्ये जी सराव एक्सरसाइज आणि प्रश्नमंजुषा आहे ती याच प्लेग्राऊंडमध्ये करता येते. अगदी. जसं की नेम्ड एंटिटी रेकग्निशनचा मुख्य उद्देश काय आहे, याचं उत्तर आहे व्यक्ती, ठिकाणं ओळखणे. किंवा एका वाक्याला 0.60 निगेटिव्ह गुण मिळाले तर त्याची भावना काय असेल? अर्थात नकारात्मक. तर मग या सगळ्याचा अर्थ काय? आपण पाहिलं की Azureकडे किती शक्तिशाली साधनं आहेत जी मानवी भाषा समजू शकतात. ग्राहक सेवेपासून ते आरोग्यापर्यंत सगळीकडे याचा उपयोग होतोय. हो, आणि हे फक्त एक सुरुवात आहे. आपण ज्या सेवांबद्दल बोललो त्या सध्या उपलब्ध असलेला मजकूर समजून घेण्याचं काम करतात. त्या म्हणजे भविष्यातील AI साठी एक पाया आहेत. आणि इथेच आम्ही तुम्हाला एका विचारासोबत सोडून जातो आहोत. विचार करा, जेव्हा AI फक्त भाषा समजणार नाही तर स्वतः नवीन मजकूर तयार करायला लागेल. बरोबर. जसे की ईमेल लिहिणे किंवा कथा रचणे, तेव्हा काय होईल? हेच जनरेटिव्ह AIचं जग आहे, ज्याचा पाया आपण आज समजून घेतला. भविष्यात आपलं आणि माहितीचं नातं कसं बदलेल? विचार करा